हॅलो. तर आता आपण आजच्या भागामध्ये तिसरा पार्ट पाहणार आहे. क लिहायचं कसं ते बघणार आहे आपण क्रोशेमध्ये. रेणुका माता प्रसन्न असं हे तोरण बघतोय आपण. आजच्या भागामध्ये आपण क अक्षर कसं लिहायचं ते बघणार आहे. मागच्या 2 भागामध्ये आपण र आणि न हे कसं लिहिलेलं आहे क्रोशेटमध्ये ते बघितलेलं आहे. तर आता आपण आजच्या भागामध्ये क अक्षर सुरुवात करणार आहे. आता ज्यांनी मागचे पार्ट पाहिलं नसेल, 2 पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी सुरुवातीपासून आपण हे दाखवलेलं आहे, कसं तयार करायचं तर. तर आता हे 12 नंबरची सुई घेतलेली आहे आपण आणि साधी लोकर घेतलेली आहे आणि 3 फुटाचं आपलं हे तोरण आहे. तर आता सुरुवातीला अगोदर आपण हे जे 5 टाके सोडलेले वरती, ते टाके विणून घेणार आहे अगोदर. 5 खांब लाल कलरचे. आता आपण हे वरती आणि खाली पट्टीच्या दोन्ही बाजूने 5-5 खांब आपण हे लाल कलरचे सोडलेले आहे. तर हे 5 खांब आपण इथे विणून घेतले. 1, 2, 3, 4, 5. 5 खांब आपण इथे 5 खांब आपण इथे हे विणून घेतलेले आहेत लाल कलरने. आता लाल लोकर पुढे घ्यायची आणि व्हाईट लोकरने आपण 2 खांब घेणार आहे. आपले आडव्या रेषेचे 2 खांब आहेत. आता आपल्याला क अक्षर लिहायचे. क अक्षर लिहिताना आपण अगोदर इथे लाल कलरचे 3 खांब घेणार आहे. लोकर पुढे घ्यायची व्हाईट कलरची आणि लाल कलरचे 3 खांब घ्यायचे. इथे हे लाल कलरने 3 खांब घेणार आहे आपण. व्हाईट लोकर मध्येच ठेवायची आहे आणि 3 खांब आपण हे लाल कलरचे घेतो. बरोबर खांबावर खांब घ्यायचा. 3चे 2 2च आहे. असं विणतोय आपण. आता हे 3 खांब घेतले आपण. 3 खांब घेतल्यानंतर आपल्याला 6 हे व्हाईट खांब घ्यायचे. आता लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 6 आपण व्हाईट खांब घेणार आहे. सहा आपण हे इथे व्हाईट कलरचे खांब घेतलेले. हे बघा आता आपल्या इथे हे 6 व्हाईट खांब विणून झालेले. आपण अगोदर 2 व्हाईट घेतले, मग 3 लाल घेतले आणि मग नंतर 6 व्हाईट घेतले. आता हे जे लाल पांढरे लोकर इकडेच ठेवायचे, व्हाईट लोकर आणि त्याच्यानंतर जे उरलेले खांब आहे आपले 1,
2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8. 8 खांब आपण हे लाल कलरचे विणणार आहेत. हे व्हाईट लोकर इकडेच ठेवायची आणि पुढचे जे खांब आहे आपले ते आपण लाल कलरने विणून घेणार आहे. आता हे खांब आपण विणून घेऊ 8 आणि परत 2 चेन घेऊन वर चढायचं 8 खांब विणल्यानंतर आणि वापस हे 8 खांब आपण इथे विणून घेऊ. आता हे 8 खांब विणून घेऊ अगोदर. आता आपण इथे हे लाल खांब विणून घेतले 1 2 3 4 5 6 7 8. आता हे 8 विणल्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजू आपली सरळ बाजूने आल्यावर परत हे आता 8 खांब आपण अगोदर विणून घेऊ. आता इथे आपण हे 8 खांब विणून घेतलेले लाल कलरचे सरळ बाजूने आल्यानंतर. आता परत ही लाल लोकर पुढे घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे. इथे 2 खांब आपण व्हाईट कलरचे घेतले. परत ही व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण लाल कलरचे घेणार. परत ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण व्हाईट कलरचे घ्यायचे. हे आपण असं 2 लाल 2 व्हाईट 2 लाल आणि 2 व्हाईट असं विणून घेतलं. नंतर परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 3 लाल खांब विणायचे. ते 3 विणल्यानंतर परत आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणायचे. लाल लोकर मध्येच ठेवायची. 2 व्हाईट खांब विणल्यानंतर ही लोकर आपण मागे उलट्या साईडने ठेवायची आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले ते विणून घ्यायचे. आता आपण हे 5 खांब इथे विणून घेतलेले. आता परत 2 चेन घ्यायच्या आणि लोट बाजूने यायचं आणि वापस हे अगोदर 5 खांब विणून घ्यायचे आणि आडव्या रेषेचे 2 व्हाईट 5 लाल विणून घेऊ आपण अगोदर. आता हे 5 खांब विणून झाले आपले. 5 खांब विणल्यानंतर आपण 2 व्हाईट विणायचे.
तिथे आडव्या रेषेचे दोन वाईट कमी आपण हे दोन वाईट कमी आपण आडव्या रेषेचे दाखवलेलं इथे परत आता हे दोन व्हाईट खांबींना आपण त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ही रेष जी आहे ती व्हाईटच विणायची आहे. आता आपण इथे दोन आडव्या रेषेचे खांब व्हाईट कलरचे विणले. आता त्याच्या पुढे पण आपल्याला व्हाईटच खांब विणायचे आहे. तर आता इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 खांब आपण हे व्हाईट कलरचे विणणार आहे. दोन आडव्या रेषेचे खांब विणल्यानंतर आपल्याला 12 खांबे इथे व्हाईट कलरची विणायची. लाल लोकर मध्येच ठेवायची आणि 12 खांबाकडे इथे व्हाईट कलरचे विणणार. हे पाहता इथे आपले हे 12 खांब विणून झालेले. आता आपण एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे आडव्या रेषेचे दोन धरून पण आपण 14 खांब विणलेले आहे. म्हणजे पूर्ण 12 व्हाईट कलरचे पूर्ण आपण 14 खांब विणलेले. आडव्या रेषेचे दोन पण धरलेले त्याच्यामध्ये. असे आता हे 14 खांब विणल्यानंतर आपण व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि पुढे आपले हे जे खांब आहे 1 2 3 4 5 उरलेले 5 खांब आपण हे लाल कलरचे विणून घेणार आहे. हे 5 खांब विणले आपण. आता परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं इकडे आणि परत आता हे अगोदर सरळ बाजूने आल्यानंतर आपण 1 2 3 4 5 6 7 8 खांब आपण हे लाल कलरचे विणून घेऊ सरळ बाजूने आल्यानंतर. अगोदर हे 5 विणून घेऊ. 5 खांब विणल्यानंतर आपण ते व्हाईट लोकर मागे राहू दिलेली होती ती व्हाईट लोकर सोबत घ्यायची आणि 3 खांब पुढे आणायची. आपण इथे 1 2 3 4 खांब विणले आणि 5वा खांब आपल्याला हे 5 खांब विणून झाले आपले. बस इथे जी व्हाईट लोकर आपण उलट बाजूने राहू दिली होती ती व्हाईट लोकर आपण वरती उचलून घेणार आहे फक्त. तीन खांबांपर्यंत पुढे आणायची ती लोकर म्हणजे अशी सोबतच ठेवायची. ही लाल खांब आपण इथे विणून घ्यायची. आता आपण हे इथे 8 खांब लाल कलरची विणून घेतली. आता ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण इथे व्हाईट कलरचे विणून घेणार. दोन खांब व्हाईट कलरची विणली आपण इथे. मग त्याच्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण लाल कलरची विणायची.
व्हाईट कलर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब व्हाईट कलरचे विणायचे. म्हणजे इथे 2 खांब आपण व्हाईट कलरचे विणून घेतलो. आणि आता परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आपली आणि पुढे वरती लाल खांब विणायचे. इथे 3 लाल खांब घ्यायचे. 1 2 3 व्हाईट लोकर सोबत ठेवायची आणि इथे 3 लाल खांब घ्यायचे. तीन लाल खांब विणले. त्याच्यानंतर परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आडव्या रेषेचे 2 व्हाईट खांब घ्यायचे. असं आपण 2 खांब विणून घेतले व्हाईट कलरचे. व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची इकडे बॅक साईडला आणि पुढचे जे 5 आहे आपले ते आपण इथे लाल कलरचे खांब विणून घेऊ. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची बॅक साईडने उलट बाजूने आणि हे जे 5 आहे आपले वरचे ते 5 आपण लाल कलरचे खांब विणून घेतो. परत 2 चेन घ्यायच्या आणि 2 चेन घेतल्यानंतर वापस उलट बाजूने हे 5 खांब विणून घ्यायचे. ते 5 खांब विणले आपण. परत 2 चेन घ्यायच्या आणि उलट बाजूने उलट बाजूने आल्यावर अगोदर हे 5 खांब विणून घेऊ आपण. आता आपले इथे हे 5 खांब उलट बाजूने आपण विणून घेतलेले. हे खांब विणल्यानंतर आपण परत 2 व्हाईट खांब विणायचे. लाल लोकर मध्ये करायची ही आणि 2 व्हाईट खांब विणायचे. आणि 3 लाल विणायचे. व्हाईट लोकर मध्ये घ्यायचे 3 लाल खांब विणायचे. तीन लाल खांब विणल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आता इथे आपल्याला 6 व्हाईट खांब घ्यायचे. आपण हे असं इथे 1 2 3 4 5 6 आपण हे व्हाईट खांब विणून घेतलेले लाल लोकर सोबत आणलेले. आता हे
हे 6 व्हाईट खांब घेतल्यानंतर व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची. इथेच राहू द्यायची ही लोकर आणि पुढचे जे खांब आहे आपले ते लाल कलरने घेऊन घ्यायचे सर्व. आता हे आपण इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 खांब आपण हे लाल कलरचे विणतोय. आता उलट बाजूने 8 आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने 8 असे एक खांब आपण इथे विणून घेऊ. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आहे. हे उलट बाजूचे खांब घेऊ आपण अगोदर. आता इथे आपले हे 8 खांब विणून झालेले आहे उलट बाजूने आणि परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. आता हे असं आपलं क अक्षर इथे तयार झालेलं आहे. आता या क ला आपल्याला एक उभी रेष द्यायची आहे. आपल्याला का हे अक्षर लिहायचंय. आता अगोदर आपण इथे पूर्ण एक लाल रो विणून घेणार आहे. इथे सरळ बाजूने आल्यानंतर आपण पूर्ण ही जी रेष आहे पूर्ण एक लाईन आपण लाल कलरची विणून घेणार. फक्त इथे या खांबापर्यंत आल्यानंतर आपल्याला ही व्हाईट लोकर सोबत इकडे न्यायची. तर हे पूर्ण रो आपण लाल कलरची विणून घेणार. आता आपण इथे हे 8 खांब विणून घेतले अगोदर आणि 8 खांब विणल्यानंतर ही जी व्हाईट कलरची लोकर आपण बॅक साईडला राहू दिलेली होती ती इथे फक्त वर उचलून घ्यायची. खांब आपण लालच विणणार आहे. ही जी व्हाईट लोकर आहे ही आपण वरती सोबत विणून घ्यायची. म्हणजे खांबांच्या मध्ये विणत आणायची पुढे कारण आपल्याला आडवी रेष विणायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हाईट लोकर आपण पुढे नेतो. आता हे पूर्ण आपण इथपर्यंत विणत घेऊ आणि इकडे आल्यानंतर इथे 2 खांब आपण इथे व्हाईट कलरचे विणून घेणार. इथे आता आपण हे पूर्ण लाल कलरचे खांब विणून घेतलेले आहे आणि आता इकडे लाल कलरची लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकर जी आपण सोबत विणत आणलेली आहे अशी ती आपण इथे 2 खांब व्हाईट कलरची विणणार. असे 2 खांब व्हाईट कलरचे विणले आपण. ते व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची आणि पुढचे जे 5 खांब आपले ते आपण लाल कलरचे विणणार. हे 2 चेन घेतो. असं हे आता आपल्या इथे क हे अक्षर तयार झालेले आहे. आता परत आपण उलट साईडने घेऊन 5 खांब लाल कलरचे विणून घ्यायचे अगोदर. हे उलट बाजूने आल्यावर आपण 5 खांब लाल कलरचे विणून घेतलेले आहे. ते लाल कलरचे खांब विणल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 14 आपण इथे हे व्हाईट खांब विणून घेणार. लाल लोकर मध्ये घेतली आणि आता व्हाईट कलरचे खांब आपण इथे 14 खांब विणून घ्यायचे. आता इथे आपले हे व्हाईट कलरचे आपण 14 खांब विणून घेतलेले. 14 खांब विणल्यानंतर ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले ते लाल कलरचे विणून घ्यायचे. 5 खांब विणले आपण आणि परत इथे 2 चेन घ्यायचे. इथे सरळ बाजूने घ्यायचे. यासाठी इथे आपलं हे का हे अक्षर तयार झालेलं आहे. आता आपल्या इथे हे
का हे अक्षर पूर्ण लिहून झालेलं आहे. मग वापस आता आपल्याला इथे 2 लाल कलरची लाईन तयार करायची आहे. तर इथे आपण वापस जाताना इथे पूर्ण ही एक लाईन लाल कलरच्या खांबांनी विणायची आहे. फक्त इथे 2 व्हाईट खांब येतील. तर त्यासाठी आपण 5 खांब विणल्यानंतर ही व्हाईट लोकर सोबत आणायची इकडे आणि इथे आल्यानंतर आपण 2 व्हाईट खांब विणून घ्यायचे आणि मग पुढे लाल कलरची एक रेष म्हणजे लाल कलरचे 5 खांब विणून घ्यायचे. आता आपण ते विणून घेऊ. इथे अगोदर आपण ही पूर्ण रो लाल कलरची विणून घ्यायची. आणि हे 5 खांब विणल्यानंतर आपण व्हाईट कलरची लोकर वर उचलायची आहे आणि पुढे घ्यायची सोबत. हे आपण 5 खांब विणले. 5 खांब विणल्यानंतर आपण इथे जी व्हाईट कलरची लोकर ठेवलेली ती मागे बॅक साईडला फक्त इथे वरती उचलून घेणार. ते सुईवर चढवून घ्यायची तिला आणि पुढे घ्यायची. इथे ही पूर्ण लाईन आपण इथपर्यंत लाल खांब विणून घ्यायची. हे आता इथे आपण हे खांब विणून घेतलेले लाल कलरचे आणि व्हाईट कलरची लोकर पुढे आणलेली विणून. तर इथे लाल कलरची लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे. मी व्हाईट लोकर उलट बाजूने लावून द्यायची इकडे आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले ते आपण इथे आता विणून घेऊ. ते आपण इथे 5 खांब विणून घेतलेले. 5 खांब विणल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि उलट बाजूने यायचं. उलट बाजूने आल्यावर आपण ही पूर्ण रो लाल कलरची विणायची. 2 लाल कलरचे लाईन विणायचे आपल्याला. आता इथे फक्त 5 खांब विणल्यानंतर व्हाईट लोकर आपण वर उचलून घेणार आहे. 5 खांब विणून झाले. व्हाईट लोकर वर उचलून घ्यायची फक्त बस. 2 लाल कलरचे लाईन विणायचे आपल्याला. तर इथे 5 खांब विणले आपण. 5 खांब विणल्यानंतर आपण ही रो पूर्ण लालच विणायची. फक्त जे 5 खांब विणल्यावर आपल्याला फक्त ही लोकर वर घ्यायची बस. बस अशी इथे याला सोबत घ्यायची. 2 खांबापुरतीच घ्यायची आणि पुढचे जे लाईन आहे आपली ती लाल कलरची विणायची. आता इकडेच राहू द्यायची आणि ही पूर्ण रो लाल आणि वापस 2 चेन घेऊन सरळ बाजूने आल्यावर परत एक लाईन लाल कलरची विणायची असते. ते पुढचे खांब आपण लाल एक लाईन आपण लाल कलरची विणून घेतलेली आहे आणि परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने घ्यायचं असं. आता आणखी एक आपण लाल कलरची लाईन विणून घेणार आहे. फक्त आपण जे इथे व्हाईट कलरची लोकर उचलून घेतलेली होती ती इथे वापस
या आडव्या रेषेपर्यंत आल्यानंतर इथे वरती उचलून घ्यायची. खांब नाही विणायचे वाईट, फक्त ते लोकर वर उचलून घ्यायचे. म्हणजे आपल्याला पुढचं अक्षर चालू करायचंय रेणुका माता. मग हे अक्षर चालू होणार आहे आपलं पुढे. त्या अक्षरासाठी आपल्याला वाईट लोकर तिथे लागेल, म्हणून मग आपण ती लोकर तशी तिथे वर उचलून घ्यायची. ते आपण सरळ बाजूने आल्यानंतर हे पूर्ण लाल कलरच्या खांबाने हे पूर्ण रो विरून घेणार आहे. हे असे पूर्ण एक रो विरून घेऊ. हे पाहता इथे आपण हे लाल कलरचे खांब विणत आलेलो इथपर्यंत. आता इथे आल्यानंतर आपण उलट बाजूने जी व्हाईट लोकर दिलेली होती, ही व्हाईट लोकर आपण वरती उचलून घेणार आहे इथे. पुढचे खांब आपण लोकर वापस मागेच राहू द्यायची तिथेच. पुढचे खांब आपण लाल कलरचे विणून घेणार. आता हे अक्षर आपलं पूर्ण विणून झालेलं आहे इथे. आणि अक्षरानंतर आपण अक्षर विणून झाल्यानंतर आपण 2 लाल कलरच्या रेषा विणलेल्या आहे. म्हणजे आपला जो शब्द आहे रेणुका, रेणुका माता प्रसन्न मधला जो रेणुका शब्द आहे आपला, ते तयार झालेला आहे. आपण तयार झाल्यानंतर तिथे 2 लाल रेषा विणून घेतलेले. हे 2 चेन विणून घेतले इथे हे असं. आता हे पूर्ण जो शब्द आहे आपला रेणुका माता प्रसन्न मधला रेणुका शब्द हा इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ही एक रो विणून झाल्यानंतर आपण ह्या 2 रो लाल कलरच्या विणून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने. तर असं आपलं हा इथे रेणुका माता प्रसन्न मधला क हा जो अक्षर होतं ते बघितलं आपण आजच्या भागामध्ये. आणि पुढच्या भागामध्ये आपण रेणुका मातामध्ये म या अक्षरापासून सुरुवात करणार आहे. तर तो हे अक्षर आपल्या इथे लिहून झालेलं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. समजते किंवा काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू.